नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण? तर मंडळी, मागच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं एक ग्रँड विवाह सोहळा जो पार पडला सफेरो रिसॉर्ट शिर्डी येथे. महत्त्वाचं म्हणजे बरीच वर्ष जर्मनीत राहत असूनही या नवदाम्पत्याने स्वतःच्या विवाह सोहळ्यात आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न. महाराष्ट्रीयन प्रथेप्रमाणे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असतो हळद उतरवण्याचा किंवा त्यालाच हळद फेडणे असंही म्हणतात. या कार्यक्रमात बरीच धमाल मस्ती असते, कारण नवजोडप्याला छोटे छोटे खेळ खेळायचे असतात, जसं की हाताचं काकण एका हाताने सोडणे, मुठीमध्ये गच्च पकडलेली सुपारी एका हाताने बाहेर काढणे, पाण्यात पडलेली अंगठी शोधणे, खोबरं चावून एकमेकांच्या अंगावर पिचकाऱ्या उडवणे. खरं तर हे खेळ बघताना खूप मज्जा येते, पण खरा हेतू असतो तो नवदाम्पत्याला एकमेकांसोबत कम्फर्टेबल वाटावं, नवरीच्या मनावरचं नवीन घरातलं ओझं कमी व्हावं असा. इथे विवेकने पुरेपूर प्रयत्न केला तेजूच्या हातातलं कांकण एका हाताने सोडवण्याचा, पण गाठ इतकी पक्की होती, शेवटी त्याने वैतागून दोन्ही हातांचा वापर केलाच आणि शेवटी सुटलं बाबा एकदाचं कांकण. पहिल्याच गेममध्ये नवरदेवाने चिटिंग केल्यावर मुठीतली सुपारी शोधण्यात मात्र त्याला एका हाताचाच वापर हा रूल फॉलो करायला सर्वांनी लावलंच. इथे तेजूने ही संधीचा पुरेपूर फायदा घेत मूठ खूप घट्ट पकडली, त्यामुळे मुठीतली सुपारी सापडणं अशक्य झालं होतं. अथक प्रयत्नानंतर शेवटी विवेकने एकदाची सुपारी हातातूनच्या मुठीतून बाहेर काढली. आता नवरदेवाला खोबरं चावून झालेला चोथा नवरीच्या अंगावर तोंडावर उडवायचा होता. खरी मज्जा याच गेममध्ये येते आणि नंतर हेच नवरीनेही करायचे असते. मला नाही वाटत परत कोणी संसारात खोबरं खाऊन पिचकाऱ्या एकमेकांच्या अंगावर उडवत असेल. असो. सर्व गेम खेळून झाल्यावर नवरदेव नवरीला 5 तांबे पाणी ओतून आंघोळ घालतो. तसंच नवरीही नवरदेवाला 5 तांबे पाणी ओतून आंघोळ घालते. नंतर पाहुणेही पाणी ओतून नवरदेव नवरीला आंघोळ घालतात. सर्वात शेवटी सुतवलेल्या सर्व तांब्यांनीही पाहुणे मंडळी दोघांनाही आंघोळ घालतात. या संपूर्ण प्रकाराला हळद उतरविणे किंवा हळद फेडणे असं म्हणतात. तुमच्याकडे या प्रकाराला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी. बाय.